बघा मित्रांनो, नवीन प्रॉब्लेम बघूया आपण न्यूटन रॅप्सनचा. एक्स लॉग ऑफ बेस 10 एक्स इज इक्वल टू 1.2. एक्स लॉग ऑफ बेस 10 एक्स मायनस 1.2 इज इक्वल टू 0. तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स लॉग ऑफ बेस 10 एक्स मायनस 1.2. एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, एल ओ जी लॉग आपलं बेस 10 असेल तर कॅल्क्युलेटर मधलं एल ओ जी लॉग टाकायचं. जर इथं बेस 10 असेल तर कॅल्क्युलेटर मध्ये एल ओ जी लॉग टाकायचं. सगळ्यात पहिले एफ ऑफ 0 लॉग ऑफ बेस 10 0 मायनस 1.2 मायनस 1.2. नंतर 1 टाकून पाहायचं मित्रांनो. 1 लॉग ऑफ बेस 10 1 मायनस 1.2 मायनस 1.2. नंतर 2 टाकून पाहायचं मित्रांनो. 2 लॉग ऑफ बेस 10 2 मायनस 1.2. तर हे किती येतं बघा. 2 लॉग ऑफ 2 मायनस 1.2 मायनस 0.5979. नंतर एफ ऑफ 3 लॉग ऑफ बेस 10 3 मायनस 1.2 3 लॉग ऑफ बेस 10 0.2313. हे प्लस हे मायनस. तर रूट लाईज बिटवीन 2 to 3. तर न्यूटन रॅप्सनला आपल्याला इनिशियल रूट लागतं मित्रांनो. तर इनिशियल रूट इन 2. इनिशियल रूट किती 2. इनिशियल रूट इन 2. तर आता बघा काय करायचं. सगळ्यात पहिले इनिशियल रूट आलं 2. तर मग आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यावा लागेल. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. तर पहिले आपण फंक्शन वापस लिहू मित्रांनो. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, हा थोडा टफ प्रॉब्लेम आहे. हा लॉग ऑफ बेस 10 एक्स ला लॉग ऑफ एक्स बाय लॉग 10 लिहू शकतो. कारण की डेरिव्हेटिव्ह मध्ये जर बेस ई सोडून दुसरं काही असलं तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही. म्हणून चेंज ऑफ बेस रूल केलं. लॉग ऑफ एक्स बाय लॉग 10 मायनस 1.2. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन दाखवतो. एफ डॅश ऑफ एक्स. बघा मित्रांनो, लॉग 10 जसंची तसं एक्स यू इंटू बी घ्यायचं मित्रांनो. एक्स जसंची तसं लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स जसंची तसं. आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1 आणि 1.2 चा डेरिव्हेटिव्ह 0. मग काय मित्रांनो, हे एक्स एक्स कॅन्सल. 1 प्लस लॉग एक्स डिवाइड बाय लॉग 10 इज द आन्सर. तर मित्रांनो, हे नुसतं लॉग आहे. इथं बेस काही नाही. म्हणजे कॅल्क्युलेटर मध्ये घेताना यावेळेस एल एन घ्यायचं ज्यावेळेस पण तुम्ही टाकतात. तर आता नीट लक्ष द्या मित्रांनो. आता एक्स एन च्या आधी आपण काय करू, एफ ऑफ एक्स झिरो काढून घेऊ फॉर्म्युला वापरायच्या आधी. एफ ऑफ एक्स झिरो काढताना एक्स झिरो ची किंमत किती मित्रांनो 2. फंक्शन मध्ये व्हॅल्यू टाकायची. 2 लॉग ऑफ बेस 10 2 लॉग ऑफ बेस 10 2 मायनस 1.2 येतं मायनस 0.5979. हे आलं. मग एफ डॅश ऑफ एक्स झिरो हा म्हणजे ह्याच्यात व्हॅल्यू टाकायची मित्रांनो. 1 प्लस लॉग ऑफ 2 डिवायडेड बाय लॉग 10. कॅल्सी मधलं एल एन टाकायचं. हा ऑनच्या खालचं तिसरं बटन. 1 प्लस एल एन 2 डिवायडेड बाय एल एन 10. हे तर मित्रांनो 0.7353 0.7353. तर मग देअर फोर आता फॉर्म्युला वापरायचा. एक्स एन प्लस 1 इज इक्वल टू एक्स एन मायनस एफ ऑफ एक्स एन डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ एक्स एन डिवायडेड बाय 7353 ना 7353. एक्स एन मायनस एफ ऑफ एक्स एन अपॉन एफ डॅश ऑफ एक्स एन. एक्स एन आता काय करायचं, एन इज इक्वल टू 0 पुट करायचं. पुट एन इज इक्वल टू 0 इन 1. तर एक्स 1 इज इक्वल टू एक्स 0 मायनस एफ ऑफ एक्स 0 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स 0. तर एक्स 0 किती मित्रांनो, एक्स 0 किती आहे, एक्स 0 ची व्हॅल्यू 2 मायनस 0.7353 आणि एफ सॉरी याची व्हॅल्यू किती आहे मायनस 0.5979.
0.79 मायनस मायनस प्लस ही व्हॅल्यू आता 0.7353 तर 0.5979 divided by 0.7353 plus 2 2.81 2.8131 2.8131 हे आलं. मग नंतर एफ ऑफ x1 एफ ऑफ x1 एफ ऑफ x1 काढायचं मित्रांनो. हा 2.8131 log ऑफ बेस टू 10 2.8131 मायनस 1.2 हे किती येतं आन्सर लॉग आन्सर मायनस 1.2 हे येतं मित्रांनो 0.0636 हा 0. एफ डॅश ऑफ x1 एफ डॅश ऑफ x1 म्हणजे फंक्शन आपल्या डेरिव्हेटिव्हच्या याच्यात व्हॅल्यू टाकायची मित्रांनो 1 प्लस लॉग ऑफ 2.8131 डिवायडेड बाय लॉग ऑफ 10 याला एलएन घ्यायचं 1 प्लस एलएन 2.8131 डिवायडेड बाय एलएन 10 म्हणजे नॅचरल लॉग 0.8834 तर बघा मित्रांनो आता पुट एन इज इक्वल टू जर 1 केलं इन 1 तर x2 इज इक्वल टू x1 मायनस एफ ऑफ x1 अपॉन एफ डॅश ऑफ x1 किती आहे 2.8131 मायनस 0.03636 divided by 0.8834 0.0636 2.7411 किती मित्रांनो हे 2.7411 इज द आन्सर. 2 इटरेशन पर्यंत खूप झाले यामध्ये. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स लक्ष द्या. तर आता बघा एक्सच्या ठिकाणी 0 टाकायचं मित्रांनो. एक्सच्या ठिकाणी जर 0 टाकलं ई रेस टू मायनस 0 ई रेस टू 0 1 असतं तर 0 मायनस 1 मायनस 1 एफ ऑफ 1 1 मायनस ई रेस टू मायनस 1 1 मायनस ई रेस टू मायनस 1 ची व्हॅल्यू किती येते 1 मायनस ई रेस टू मायनस 1 0.6321 0.6321 minus plus therefore root lies between 0 to 1 तर इनिशियल रूट 0 घेऊ x0 इज इक्वल टू 0 तर पहिले आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढून घ्यावं लागेल मित्रांनो एफ डॅश ऑफ एक्स कुणाचा डेरिव्हेटिव्ह ह्याचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1 मायनस जसं तसं ई रेस टू मायनस एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस एक्स आणि या मायनस एक्सचा मायनस 1 म्हणजे मायनस मायनस प्लस 1 तर आता एफ डॅश मध्ये आपल्याला काय करावं लागेल x0 ची 0 व्हॅल्यू काढली मग आता काय करायचं x0 ची व्हॅल्यू लिहून घेऊ 0 एफ ऑफ x0 ची व्हॅल्यू काढू एफ ऑफ x0 ची व्हॅल्यू काय फंक्शन मध्ये टाकायची 0 मायनस ई रेस टू मायनस 0 तर हे येईल मायनस 1 नंतर एफ डॅश ऑफ x0 ची व्हॅल्यू काढायची 1 प्लस ई रेस टू मायनस 0 ई रेस टू 0 1 असतं 1 प्लस 1 किती होतं 2 तर मग एक्स एन प्लस 1 मेन फॉर्म्युला एक्स एन मायनस एफ ऑफ एक्स एन अपॉन एफ डॅश ऑफ एक्स एन तर एक्स एन किती आपल्याला काय करायचं मित्रांनो पहिले पुट एन इज इक्वल टू 0 पुट एन इज इक्वल टू 0 इन 1 तर 0 प्लस 1 x0 मायनस एफ ऑफ x0 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ x0 तर x0 प्लस 1 किती होतं x1
एवढं लिहायची गरज नाही, डायरेक्ट इथे x1 लिहिलं तरी चालतं. x1 तर मग काय करायचं आता, x1 मध्ये x0 ची व्हॅल्यू टाकायची. x0 ची व्हॅल्यू किती आहे? मायनस नाही सॉरी 0 मायनस एफ ऑफ x0 ची किती आहे? -1. एफ डॅश ऑफ x0 ची किती आहे? 2. त्याचं उत्तर येतं 0.5. हा x1 इज इक्वल टू 0.5 आलं. मग काय करायचं, हा एफ ऑफ x1 काढू. एफ ऑफ x1 0.5 मायनस ई रेस टू 0.5. 0.5 मायनस ई रेस टू मायनस 0.5 किती येतं ते? -0.1065. तर एफ डॅश ऑफ x1 किती येईल मित्रांनो? 1 प्लस ई रेस टू मायनस 0.5. 1 प्लस ई रेस टू मायनस 0.5. हा किती येतं ते? 1.60. 1.60. नाव पुट n इज इक्वल टू 1. पुट n इज इक्वल टू 1 इन 1. तर हे किती येईल? 1 प्लस 1 2 x2 xn मायनस एफ ऑफ xn x1 अपॉन एफ डॅश ऑफ x1. x1 किती आहे? 0.5 हे इथं. हा मायनस एफ ऑफ x1 मायनस मायनस प्लस 0.1065 अपॉन 1.60. तर किती येतं हे? 0.566. 2 इटरेशन पर्यंत बस झालं. बाकी तुम्ही काढू शकता. हे अवघड अवघड प्रॉब्लेम लिहा फास्ट. ई रेस टू एक्स कॉस एक्स मायनस 1.2. तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स कॉस एक्स मायनस 1.2. सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो, एफ ऑफ एक्स जागी 0 टाकू. 0 तर ई रेस टू 0 कॉस 0 मायनस 1.2 किती ते? मायनस 1.2. मायनस 1.2 नाही, 0. मायनस 0.2 येईल. मायनस 0.2 कारण की ई रेस टू 0 ची व्हॅल्यू असते 1. कॉस 0 ची व्हॅल्यू पण असते 1. 1 इंटू 1 1 मायनस 1.2 कॅल्सिट टाकू शकता तुम्ही. ई रेस टू 1 कॉस 1 मायनस 1.2 किती येतं बघा हे. ई रेस टू 1 कॉस 1 minus 1.2. 1.51. Therefore, root lies between 0 to 1. 3 इटरेशन तुम्ही कंप्लीट करत जा घरी. लगेच मी 2 पर्यंत करून दाखवतो याचे. हा तर बघा मित्रांनो, इनिशियल रूट किती आहे? 0. इनिशियल रूट किती आहे? 0. तर आपण एफ डॅश ऑफ एक्स पण काढून टाकू याचा डेरिव्हेटिव्ह. हे पहा, ई रेस टू एक्स इंटू कॉस एक्स यू इंटू व्ही घ्यावं लागेल. ई रेस टू एक्स जसंची तसं. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स जसंची तसं. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? ई रेस टू एक्स आणि 1.2 चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 0. मित्रांनो, मीडियम पोरांनी आजचे प्रॉब्लेम नाही केले तरी चालते. आलं लक्षात? तर इकडे बघा आता, ई रेस टू एक्स कॉमन मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स. ई रेस टू एक्स कॉमन मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स. तर आता बघा काय करायचं, x0 ची व्हॅल्यू तर 0 आहे. आपण एफ ऑफ x0 काढून ठेवू म्हणजे आपल्याला पुढे फंक्शन वर टाकायला काम आहे. ई रेस टू 0 कॉस ऑफ 0 मायनस 1.2 किती येते? मायनस 0.2. मायनस 0.2. मग एफ डॅश ऑफ x0 ची व्हॅल्यू काढण्यासाठी ई रेस टू 0 मायनस साइन 0 प्लस कॉस 0. हा याची व्हॅल्यू किती येते? 1. याची व्हॅल्यू किती येते? 1. हा कॅल्सी टाकली तर इकडे बघा, मग xn प्लस 1 xn मायनस एफ ऑफ xn अपॉन एफ डॅश ऑफ xn. याला द्यायचं 1 नंबर. पुट n इज इक्वल टू 0. पुट n इज इक्वल टू 0 इन 1. तर x1 इज इक्वल टू x0 मायनस एफ ऑफ x0 अपॉन एफ डॅश ऑफ x0. तर बघा मित्रांनो, x0 किती राहील? 0 मायनस
मायनस प्लस 0.2 डिवायडेड बाय 1 हा किती ते 0.2 x1 इज इक्वल टू 0.2 x1 इज इक्वल टू किती 0.2 नंतर बघा मित्रांनो आता पुढचे व्हॅल्यू टाकायच्या तर एफ ऑफ x1 काढू एफ ऑफ x1 किती 0. e रेस टू 0.2 cos ऑफ 0.2 मायनस 1.2 पॉइंट e रेस टू 0.2 into cos of 0.2 minus 1.2 0.02139 हा f dash of x1 किती आहे e raised to f dash of x1 किती e raised to 0.2 cos of sin minus sin of 0.2 plus cos of 0.2 minus sin of 0.2 plus cos of 0.2 into e raised to 0.2 1.21 1.2171 therefore the put n is equal to 1 in 1 the x2 is equal to x1 minus f of x1 upon f dash of x1 x1 किती आहे 1.21 सॉरी x1 किती आहे 0.2 minus 0.02139 divided by 1.2171 किती ते 0.1824 पुढचं इटरेशन तुम्ही काढू शकता मित्रांनो